मस्त मऊसूत जाळीदार ढोकळा कसा करायचा आणि मिश्रण न फेटता ते दाखवणार आहे मी आज तुम्हाला. नमस्कार भावा बहिणींनो, आज आपण करणार आहोत ढोकळा. त्यासाठी बघा इथे घेतलं मी मिक्सरचं भांडं, त्याच्यात घातले बघा हिंग पावडर पाव चमच्याहून बी कमी, हळद पावडर 2 चिमूट घातली, साखर घालायला लागले 2 चमचे, पोहे खायच्या चमच्यानं सगळं घालते. इथं बघा मीठ घालते पाव चमचा. इथं मी तुम्हाला दाखवते सिट्रिक ॲसिड म्हणतात ह्याला, निंबूसत्व हे घेतले बघा. साखरेसारखं दिसतंय, आंबट असते खूप, तर ह्याला थोडं कमीच घाला. असं सपट चमचा भरून घ्या एक. साखरचं प्रमाण 1 चमचा आणखीन वाढवा, थोडं आंबट लागत होतं माझा ढोकळा. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपण 4 चमचे तेल घालायचं, आपलं खायचं तेल. तर हे बघा चमच्यानं तेल घालते, तर तेल थोडं पातळ असते ना, तर त्याच्यामुळे थोडं जास्त घालायचं आपल्याला. हे 4 चमचे आपण तेल घातलं, ह्याला बाजूला ठेवते थोडं वेळ. मग आपण ह्याला थोडंसं फिरवून घेऊ. बघा एक छोटी वाटी घेतली, ह्याने बेसन पीठ घेतलं आहे बघा. हे अशा पद्धतीची वाटी हलकी भरून घेतली, जास्त दाबून भरायची नाही, नुसतं हलकं हलकं दाबून भरायची. 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. आता ह्याच्यात आपण ह्याच वाटीनं पाणी घेणार आहे. तर 3 वाटी पाणी घेतलं होतं बघा. हे 1 वाटी घेतली, थोडं थोडं करून मी घालणार आहे. आधी काय करते, साखर ठेवली होती ना आपण भिजायला, थोडीशी मी फिरवून घेतली. आता ह्याच्यात मी पाणी घालून घेते अर्धी वाटी, आणखीन ह्याला फिरवते, म्हणजे साखर सगळी वितळती आपली. मस्त अशी झालं बघा. ही हळद एकदम 1 चिमूट 2 चिमूट घालायची, जास्त हळद घालायची नाही, नाहीतर लाल लाल ह्याच्यामध्ये डाग दिसतात बघा. अशा पद्धतीनं आता ह्याच भांड्यामध्ये आपण हे बेसन पीठ घालून पाणी घालून घ्यायचं. ते राहिलं होतं ते पाणी घालते, आणि आणखीन 1 वाटी पाणी घालणार आहे. मग ह्याला मी चांगलं असं थोडं थोडं करून फिरवून घेतलं आहे बघा. आणखीन 1 वाटी म्हणजे 2.5 वाट्या पाणी लागले, 3 वाट्या नाही लागलं, 2.5 वाटे पाणी घातले. आणि मिश्रण बघा मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं झाले. अशा पद्धतीनं इथं बघा आपलं हे मिश्रण झाले तयार. आता ह्याला 10 मिनटं 15 मिनटं असंच बाजूला झाकून ठेवणार आहे. तुम्हाला एकदा चमच्यानं असं करून दाखवते बघा, थोडंसं उचलून. हे बघा अशा पद्धतीनं आपलं हे पातळसं मिश्रण आहे. आता 10 मिनटं 15 मिनटं ह्याला अशीच ठेवणार आहे. अर्धा तास जरी ठेवला तरी चालते. मी इथं 15 मिनटं ठेवते. आता 15 मिनटानंतर आपण ह्याला आधी काय करायचं, एक माझ्यापाशी केक बनवायचं भांडं आहे, त्याला मी तेल लावून घेते टिश्यू पेपरनं. जर तेल हे आपल्यापाशी केकचं भांडं नसलं तर खोलगट पराती जरी घेतली तरी चालते, तेल लावून घ्या. चांगलं तेल लावून घेतलं आहे बघा. आता हे आपलं मिश्रण 10 मिनटं ठेवलं होतं, ह्याच्यात आपण काय करायचं, खायचा सोडा घालायचा आहे. तर इथं खायचा सोडा बघा मी अर्धा चमचा घेतला आहे. आता ह्याला आपण एकदम 2-3 मिनटं फक्त नुसतं असं चालू बंद करून फिरून काढायचं. ह्याला 3 मिनटं नाही लागत, फक्त 2दा-3दा असं चालू बंद करून मिक्स करून घ्यायचं बघा. 1 मिनटं चांगलं फिरून घेतलं मी ह्याला. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते. 2-3 मिनटं नाही टाईम लागला, 1 मिनटं चालू बंद करून नुसतं मिक्स करून घ्यायचं. आता कढई ठेवली इथं तापायला, त्याच्यामध्ये मी एक रिंग ठेवली. हे बघा असं थोडंसं ह्याला आपण थोडंसं आदळून घेतलं आहे. आता ह्याच्यात हे आपलं केकचं भांडं ठेवायचं, केक करायला ठेवतं तसं. वरून एक परात झाकून ठेवायची. आता ह्याला मी 25 मिनटं ठेवणार आहे मध्यम गॅसवर. मध्ये एकदा मी परात काढून ह्याच्यामध्ये चाकू घालून बघितला होता, तर थोडं मला ओलसर लागलं, चाकूला थोडं चिटकलं होतं, म्हणून मी आणि ह्याला ठेवलं होतं. तर 25-26 मिनटं ठेवलं बघा मी ह्याला. सोडा घातल्यावर 1 मिनटं परत फिरवून काढा, जास्त नाही बरं का. बघा अशा पद्धतीनं आपला हे ढोकळा तयार झाला आहे. आता ह्याचं आपण पाणी करून घेऊ. तर इथं अर्धा चमचा तेल टाकले, जास्त तेल टाकायचं नाही. ह्याच्यात मोहरी टाकायची थोडी जास्त, अर्धा चमच्याने जास्त मोहरी टाकली. चांगली मोहरी तडतडली की ह्याच्यात कढीपत्ता टाकून घ्यायचा, थोडा कढीपत्ता बी जास्तच घ्यायचा ह्याच्यामध्ये. आता हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या आहेत 3-4, ती घालून घेते. हे बघा एकदम सोपी पद्धत आहे करायची, झटपट होते, एकदम मऊसूत जाळीदार होते बघा. करून एकदा. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत जावा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. नवनवीन रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेन सोप्या पद्धतीनं. इथं बघा आता आपण ह्याच्यात 1 गिलासहून जास्त थोडं पाणी घालून घेतलं आहे. आता साखर घालते 1 चमचाभर, थोडंसं मीठ घालते, मीठ जास्त नाही घालायचं. साखरचं प्रमाण बघा 1 चमचा फुल भरून घातलं आहे मी ह्याच्यात. आता थोडं एकदा हलवून घेते. चांगलं ही साखर वितळली की मग ह्याला आपण खाली उतरू. चांगलं थोडंसं शिजू द्यायचं, म्हणजे ह्याच्यात कढीपत्त्याचा बी थोडंसं चव येते. आता हे मिश्रण आपलं पाण्याचं खाली उतरून थंड व्हायला ठेवते. हे ढोकळा बी थंड झाला आहे, थंड झाल्याशिवाय काढायचं नाही तर तुटतं आहे.
आता बघा चांगला मस्त थंड झाला आहे. आता मी तुम्हाला कापून दाखवते. एकदम मऊसूत जाळीदार झाला बरं का. करून बघा. माझ्या रेसिपी लई सोप्या असतात. व्हिडिओला लाईक करत जावा भावा बहिणीनं, कुणी लाईक करीत नाही. बघा अशा पद्धतीनं आपण ह्याला कापलं आहे. तुम्हाला एक उचलून दाखवते ढोकळ्याचा तुकडा. बघा कापण्यावरून समजते किती मऊ झालेला आहे. हे बघा जाळी दाखवते तुम्हाला, जवळून दाखवते बघा. हे बघा एकदम मऊ आणि चांगला फुगला आहे. एकदम जाळीदार, आतपर्यंत जाळी झालेली, असं नाही की वरूनच जाळी दिसते. हे बघा दुसरा पीस बी दाखवते तुम्हाला. मस्त तयार झालं आहे बघा. आता ह्याला मी सगळे असेच कापून घेते, परातीमध्ये ठेवते. चाळणीमध्ये जरी ठेवलं तरी चालतं. मी परातीतनं पुन्हा चाळणीत ठेवला होता. अशा पद्धतीनं ज्यात आपण जे साखरेचं पाणी केलं का नाही ते घालून घ्यायचं. ह्याच्याबरोबर खायला हिरवी चटणी बी करतात. मी आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये करून दाखवेल. बघितल्याबद्दल धन्यवाद.